खास आपल्यात उपस्थित झालेले आम्हा सगळ्यांना ऐकायला वाटणार आहे, एखाद्या तपस्याने इतक्या निष्ठेने एखादा अनुष्ठान करावा, त्या निष्ठेनं मायक्रोबायोलॉजीची साधना करणारे आदरणीय मित्रवर्य शेवचे सर, ज्या महाविद्यालयात आपण आलात त्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर ई सोनवणे, मायक्रोबायोलॉजी कॉन्टेस्ट जो दरवर्षी नाही म्हणतो आणि पुढच्या वर्षी करतो असं माझा विद्यार्थी उल्हास, त्याची सगळी टीम, बाहेरून आलेले सर्व टीम मॅनेजर्स, वेळोवेळी आम्हाला सहकार्य करणारे फार्मसीचे डॉक्टर शेरखेडकर, कॉन्टेस्टला कधीही न चुकता येणारा आमचा चेतन आणि राहुल आणि सर्व विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी. शेवचे सरांनी मराठीतनं भाषण केलं म्हणल्यानंतर मला थोडंसं धडधडायला लागलं, त्याला बोलायचं कसं. आज थोडासा माझ्यामुळे 10 मिनिटं या कार्यक्रमाला उशीर झाला, त्याबद्दल मी तुमची पहिल्यांदा माफी घेतो. आणि काही पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे मला खरं म्हणजे आज येता येणार नव्हतं, पण खूप धावपळ करून आलोय. म्हणजे अगदी दुपारचं जेवण टाळून मी तुमच्यापर्यंत आज पोहोचलो. आणि थोडंसं मायक्रोबायोलॉजीवर आमचं प्रेम तरुणपणापासून आहे सर. तुम्हाला मी सांगितलंय की नाही मला माहित नाही, पण आमच्या तरुणपणामध्ये माधुरी दीक्षितची मायक्रोबायोलॉजी घेतलं म्हणल्यानंतर आमचं पण हृदय धडधडलं. आणि ते अजूनही घेऊन आहे. पण आपण दरवेळेला ज्याला कॉन्टेस्टला बक्षीस वितरण व्हायच्या आधी ज्याला उभं राहतो त्याला थोडंसं टेन्शन अशासाठी असतं की मुंबई पुण्याची जी मंडळी येते ती जरा जायची घाई करते, आणि बक्षीस आणि त्याच्या आधी प्राचार्यांचं भाषण थोडासा बळजबरीचा प्रकार आहे की काय असं थोडंसं दाखवलं. पण मित्र हो, दरवेळेला मी ज्यावेळेला मायक्रोबायोलॉजीच्या कॉन्टेस्टच्या यायला येतो त्यावेळेला उल्हासला मी कंडिशन टाकतो, मी अभ्यासाचं नाही बोलणार, मी वेगळं काहीतरी या तरुण मंडळीशी नेहमी संवाद व्हायला पाहिजे असं काहीतरी मी एखाद्या वेगळ्या विषयावर नेहमी बोलत असतो. आणि योगायोगाने सरांनी जीवनाचा विषय काढला म्हणून मला असं वाटायला लागलं की आता आपण त्या धाग्याने कुठेतरी जाता येईल तर आपल्याला बसता येऊ शकेल. दोस्तो, गुरु नानकांच्या जीवनामधली एक गोष्ट अशी आहे की गुरु नानकांना त्यांच्या विद्यार्थ्यांना असं म्हटलं की गुरुजी, जीवन का मूल्य क्या है. असं म्हटल्यानंतर त्याच्याकडे थोडंसं बघितलं आणि हसत त्यांनी त्यांच्या खिशातनं एक रुबी काढून त्याच्याजवळ दिला आणि त्याला सांगितलं की जा बेटे, इसका मूल्य जो है वो बाजार में पूछ गया. ज्यावेळेला तो विद्यार्थी निघाला त्यावेळेला त्याने पहिल्यांदा ज्यावेळेला आला तर रस्त्यावर संत्रीचा ठेला लावलेला माणूस होता, त्याच्याजवळ तो गेला आणि म्हटला की हा दगड आहे, त्याला याची काय किंमत देणार. त्या ठेल्यावाल्याने असं सांगितलं की पत्तर बहुत अच्छा है, 1 डझन संतरे दे दे नको. तो म्हटला की बेचने का नहीं, एक गुरुजी ने बोला सिर्फ मूल्य निकाल के लेके. तो थोडासा पुढे गेला आणि त्याने दुसऱ्याला विचारलं, तो भाजी विकत होता, त्याने असं म्हटलं की चांगला चमकतोय, हा चांगला चमकतोय तर याची काय किंमत देणार असं म्हटल्यानंतर त्याने असं म्हटलं की ठीक आहे, बटाटे घेऊन जा 2 किलो 4 किलो. तो म्हणला की नाही, आता आणखीन काय मूल्य सांगता येईल. तो म्हणला 1 पोतभर बटाटे देईल. त्याच्याही आणखी पुढे गेला, एका सराफाच्या दुकानामध्ये गेला, त्या सराफाने असं विचारलं की बा याचं काय किंमत देणार. तो म्हणला की 1 लाख रुपये. आणखी त्याच्या पुढे जाऊन एका ज्वेलरीच्या दुकानामध्ये गेला की ज्याला त्याची पारख होती, त्याने असं म्हटलं की बा हा दाखवल्यानंतर त्याने असं विचारलं हा कुठून मिळाला. तो म्हटलं की गुरुजीने मला दिला, याची किंमत काढून आणायला लावली. त्याने तो रुमाल अंतरला, त्याच्यावर ठेवला, त्याला प्रदक्षिणा घातली, नमस्कार केला आणि असं म्हटलं की हा अमूल्य. जीवनाचंही असंच आहे की पाहिजे तर संत्र्याच्या भावाला डझनावर विकून टाका किंवा अमूल्य करून टाका. हे फक्त तुम्हाला करता येऊ शकतं, आपण ठरवायचं की काय करायचं. हे ज्याला करता येईल त्याला ते ठरवता येईल. मायक्रोबायोलॉजी शोधताना कुठल्या तरी वर्गात शिकवायचं का कुठल्या तरी लॅबोरेटरीत काम करायचं का कुठेतरी नोबेल प्राइज साठी काम करायचं आपल्याला ठरवता येईल. दरवेळेला आणताना माणूस आणतो एवढ्यासाठी तसा मोठा माणसा आकाशाच्या उंचीचा माणूस आणतो. अख्ख्या महाराष्ट्राला गौरव असलेले शेवचे सर आपण या ठिकाणी. याचं कारण असं आहे की शेवचे सर आमच्या मनात तुमच्याविषयी काय आदर आहे ते थोडक्यात सांगून टाकतो. शब्दात नाही सांगता येत एखाद्या माणसाच्या विषयीचा आदर मला.
पण तरी मला माहितीये की इटलीमध्ये कोपर्निकस नावाचा एक मोठा शास्त्रज्ञ होऊन गेला, ज्याने पहिल्यांदा असं सांगितलं की सूर्य स्थिर आहे आणि पृथ्वी त्याच्या आजूबाजूला. आतापर्यंत लोक असं समजायचे की तिच्या मागे तो फिरतो, पण ते पहिली केस अशी होती की त्याच्या मागे ती फिरत. कोपर्निकस हा पहिला माणूस होता, त्याने जगाला असं सांगितलं की सूर्य स्थिर आहे आणि पृथ्वी त्याच्यावर आजूबाजूला आहे. त्या कोपर्निकस या गावाला त्याच्या विद्यार्थ्यांनी त्या कोपर्निकसला आदराची श्रद्धांजली म्हणून त्याचा एक पुतळा उभारला. आपल्याला माहिती असेल की भारतामध्येच फक्त राजकीय लोकांचे पुतळे उभारले जातात. युरोपमध्ये मोठ्या मोठ्या कलाकारांचे, शिक्षकांचे, वेगवेगळ्या शास्त्रज्ञांचे पुतळे उभारले जातात. त्याच्या त्या कोपर्निकसच्या गावाला त्याचा पुतळा एक उभारलेला आहे. आणि त्या कोपर्निकसच्या पुतळ्याच्या खाली त्या विद्यार्थ्यांनी त्यांची भावना लिहून ठेवली आहे. ती भावना अशी लिहिली आहे की हिअर स्टँड्स द मॅन who made the sun to stand still and set the earth to revolve around. या भावना त्या विद्यार्थ्यांच्या असतील, त्याच भावना आमच्या तुमच्याविषयी या शब्दात सांगता येणार नाही. पण मुद्दाम आपल्या या विद्यार्थ्यांसाठी आम्ही दरवेळेला असं कुठला तरी एक मोठा माणूस आम्ही आणून उभा करतो की ज्याच्यातनं मायक्रोबायोलॉजी कळलं पाहिजे, जीवनाचा अर्थ कळला पाहिजे. कारण जोपर्यंत when the knowledge is converted into wisdom, तेव्हा त्याचा उपयोग वगैरे ज्ञानाचं रूपांतर शहाणपणात झालं नाही ते बाहेर. आणि म्हणून दोस्तो या ठिकाणी कॉन्टेस्टला आपण आला, कोणीतरी जिंकणार कोणीतरी हारणार, त्यात काही फार विशेष नाही. तो त्याचा दिवस असतो म्हणून तो जिंकतो. त्यामुळे हारलेल्याने सोडायचं नाही, पुढच्या वेळेला पुन्हा तयारीने येईल असं म्हणायचं. ती जिद्द जीवनामध्ये असली पाहिजे आणि ती जिद्द जीवनामध्ये ठेवली तरच तुम्हाला पुढे जिंकता येऊ शकतो. आणखी विषय निघाला म्हणून सांगतो मी तुम्हाला की या देशामध्ये या गोष्टीची गरज अशासाठी आहे की लोकांचा अनेक गोष्टींवरचा विश्वास उडायला लागलाय. म्हणजे माझा एक मित्र एक गमतीनं असं म्हणतो की 3 स्क्रीनने या देशाच्या तरुणांचं वाटोळं करून टाकलं. त्यातला पहिला मोबाईलचा स्क्रीन, दुसरा टीव्हीचा स्क्रीन आणि तिसरा कॉम्प्युटरचा स्क्रीन. आणि मी त्याच्याशी 100% सहमत आहे. पण हे ज्या वेळेला झालंय त्यावेळेला मी अनेक वेळा बघतो, मी ज्यावेळेला प्रवास करताना मोबाईल, मी जर प्रवास करत असेल विमानामध्ये असेल किंवा काय रेल्वेमध्ये असेल, तर त्यावेळेला नवरा बायको जरी शेजारी बसलेले असतात, दोघांचं टिक 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 हरवलाय तो संवाद परत पुन्हा जोडायची गरज आहे. या कॉन्टेस्ट आम्ही तेवढ्यासाठी सुरू केली. महाराष्ट्रापर्यंत जाऊ देत, महाराष्ट्राच्या पलीकडे जाऊ देत. बऱ्हाणपूरची पोरं म्हणतात की आम्हाला कॉन्टेस्ट बघायला यायचं, आम्ही उल्हासला म्हटलं की येऊ देत त्यांना बघू देत कॉन्टेस्ट. ही सीमा असल्या विषयाला कुठे सीमा असू शकत नाही.